नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशाच कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार प्रयत्न करत आहे, तसेच वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये एंट्री सुद्धा करत आहे. तर मित्रांनो, ती कंपनी आहे पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड. तर मित्रांनो, याच कॅलेंडर इयर 2025ची ही अपडेट आहे की पुनावाला फिनकॉर्प या कंपनीने घोषणा केली होती गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री करण्याची. 400 न्यू ब्रांचेस ओपन करून कंपनी या गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री करण्याची कंपनीने घोषणा केली होती. आणि मित्रांनो, जसजसे गोल्ड प्राइजेस वाढत आहे तसतसे गोल्ड लोन बिझनेस जबरदस्तपणे वाढत आहे. तसेच मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीने कंझ्युमर ड्युरेबल्स लोन मार्केटमध्ये सुद्धा एंट्री करण्याची घोषणा केली होती. म्हणजे मित्रांनो, हा जी कंपनी आहे पुनावाला फिनकॉर्प, ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर चला बघूया कसे आले आहे कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर. तर चला मित्रांनो, आता आपण पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा, आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 988 कोटी रुपयांनी वाढून 1542 कोटी रुपये आला आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 1313 कोटी रुपयांनी 1542 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 996 कोटी रुपयांनी 1542 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 1314 कोटी रुपयांनी 1542 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे 1626 कोटी रुपयांनी 1443 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 1230 कोटी रुपयांनी 1443 कोटी रुपये. आणि कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर लॉसमधून प्रॉफिटमध्ये आला आहे 630 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 98 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. आणि कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 83 कोटी रुपयांनी 98 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 471 कोटी रुपयाच्या लॉसमधून 74 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 62 कोटी रुपयांनी 74 कोटी रुपये. आणि आपण पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तो सुद्धा इम्प्रूव्ह झाला आहे 6.10 रुपीजच्या नेगेटिव्हमधून 0.95 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 0.81 रुपीजने 0.95 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. तसेच मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 40.3% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17.8%ने वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 905 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण पुनावाला फिनकॉर्प याची ॲसेट क्वालिटी बघितली तर कंपनीचा ग्रॉस NPA मागल्या क्वार्टरमध्ये होता 1.84%, जो फायनान्शियल इयर
2026च्या क्वार्टर 2 मध्ये आला आहे घसरून 1.59%. तसेच पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडचा नेट NPA सुद्धा इम्प्रूव्ह झाला आहे. फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 मध्ये होता 0.85%, जो आता घसरून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 0.81%. चला मित्रांनो, आता आपण पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.96%, FISची होल्डिंग आहे 10.56%, DISची होल्डिंग आहे 12.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.58%. आणि आपण जर या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 2177 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 5118 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 4190 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 685 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1683 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 98 कोटी रुपयाचा लॉस पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये. आणि मित्रांनो, जर आपण पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 8000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ती लगातार वाढत आहे 11000 कोटी रुपयांनी 15000 कोटी रुपये आणि करंटली जवळपास 26000 कोटी रुपयांची. आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स करंटली आहे 32 कोटी रुपये, जो लगातार कमी कमी होत आहे 657 कोटी रुपयांनी 268 कोटी रुपये आणि करंटली जवळपास 32 कोटी रुपये. आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0. आणि मित्रांनो, ही कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढी कमी असते तेवढी पॉझिटिव्ह मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.96% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 याचा अर्थ म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज कमी असते हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.